Now, today's lecture we have seen network topology. Now see, what is a network topology? Topology defines the structure of the topology defines the structure of the network of how all the components are interconnected to each other. आपण आता टोपोलॉजी कशाला म्हणतोय? फॉर एक्झाम्पल नेटवर्क टोपोलॉजी कशाला म्हणतोय? नेटवर्क टोपोलॉजी इज द अरेंजमेंट ऑफ द व्हेरियस एलिमेंट्स, लिंक्स, नोड्स इज नथिंग बट द कम्प्युटर और द बायोलॉजिकल नेटवर्क. म्हणजे काय होतं आहे? टोपोलॉजी कशाची म्हणजे जे आपले कम्प्युटर आहे किंवा कम्प्युटर इज नथिंग बट द नोड. आपण जे कम्प्युटर आहे ते हाऊ टू इंटरकनेक्टेड टू इच अदर, म्हणजे कशा प्रकारे ते कनेक्टेड करतोय नेटवर्कच्या थ्रू, त्याला काय म्हणतोय आपण? टोपोलॉजी म्हणतोय. नाउ देर आर डिफरंट टाइप्स ऑफ टोपोलॉजी. There are 6 types of topology. First is a bus topology, second is a ring topology, third is a tree topology, mesh topology and hybrid topology and star topology. There are different types of topology. Now see, the first is a bus topology. What is a bus topology? Bus topology uses a single cable which connected all the included nodes. One of the computer in the network act as the computer server. When it has two end point, it is known as the linear bus topology. आपण आता बस टोपोलॉजी कशाला म्हणतोय बघा. बस टोपोलॉजी म्हणजे काय? अ बस टोपोलॉजी इज अरेंजमेंट in which the computer and the peripheral devices are connected to common single लेन डेटा लाईन, किंवा काय म्हणू शकतो एका सिंगल राउटरला असेल किंवा केबल लाईनला जे कनेक्टेड आहे त्याला काय म्हणतो आपण? बस टोपोलॉजी म्हणतोय. मग बस टोपोलॉजीमध्ये काय होतंय बघा. नाउ सी द डायग्राम ऑफ अ बस टोपोलॉजी. बघा आपल्याकडे फाईव्ह नोड आहे. नोडलाच आपण काय म्हणू शकतो? कम्प्युटर फर्स्ट कम्प्युटर, सेकंड नोड फर्स्ट, नोड सेकंड, नोड 3 मध्ये 1 लाईन दिसते बघा तुम्हाला. लाईन इज नथिंग बट काय म्हणू शकता तुम्ही? राउटर असू शकतं किंवा एखादी केबलिंगची लाईन असू शकते. आणि नेक्स्ट काय तुमचं? नोड 4 आणि नोड 5. म्हणजे काय करतात तुम्ही? एकाच केबलला किंवा एकाच राउटरला काय करतायत? नंबर ऑफ PC काय करतायत? कनेक्ट करतायत. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल कसं म्हणू शकता? ऑल द कम्प्युटर ऑर डिव्हायसेस आर डायरेक्टली कनेक्टेड टू द डेटा लाईन. म्हणजे काय होते? एका छोट्या डेटाला काय करताय तुम्ही? लिंक कनेक्टेड करताय आणि ते पूर्ण जे तुम्हाला दाखवत आहे, जे तुम्हाला केबल दिसतंय कनेक्टेड झालेलं, त्यालाच काय म्हणताय तुम्ही? ते बस टोपोलॉजी म्हणताय. ओके. नाउ सी, the second is the advantages of a bus topology. Cost of the cable is very less as compared to other topology, so it is widely used to build small network. आता काय होतंय बघा, कॉस्ट केबलची बस टोपोलॉजीची जी केबल आहे त्याची कॉस्ट कशी आहे? व्हेरी लो आहे, म्हणजे खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू अदर टोपोलॉजी. आणि हे जे बस टोपोलॉजी आहे ती कुठे यूज होते? जे एखादं स्मॉल नेटवर्क असणार आहे तिथे काय होते? तुमच्या बस टोपोलॉजीचा यूज होतोय. फेमस ऑफ फॉर लॅन नेटवर्क बिकॉज दे आर इनएक्सपेन्सिव्ह अँड इझी टू इन्स्टॉल. आता तुम्हाला बस टोपोलॉजीचं जे नेटवर्क आहे ते कसं आहे? तुम्हाला इझी टू इन्स्टॉल तुम्ही करू शकतात. कारण काय होतं आहे? एका सिंगल लाईन केबलमध्ये काय करतात तुम्ही? नंबर ऑफ PC काय करतात? कनेक्ट करतात. डिसएडव्हान्टेजेस ऑफ अ बस टोपोलॉजी. इन केस आता बघा बस टोपोलॉजीमध्ये काय होऊ शकतं? फॉर एक्झाम्पल बघा याचा मेन ॲडव्हान्टेजेस काय बघा. इथे जर आपण एक सिंगल मेसेज जर आपल्याला कोणाला द्यायचा असेल, फॉर एक्झाम्पल बघा बस टोपोलॉजीला एकच वायर कनेक्टेड, जर माझा नोड फर्स्टचा जो मेसेज असेल तो काय करतोय? ब्रॉडकास्ट मेसेज काय होतो? इथे सेंड होतोय. फॉर एक्झाम्पल काय, नोड फर्स्टला जर मी काही मेसेज दिला तो काय करतोय? सर्व कम्प्युटरला जे आपल्याला मेसेज पास कोण करता येतं? जो तुमचा एकच जर मेसेज द्यायचा असेल तर तो मेसेज काय होतोय? नंबर ऑफ कम्प्युटरला काय होतो? तो सेंड होतोय. म्हणजे याचा हा काय ॲडव्हान्टेजेस पण असू शकतो किंवा ॲडव्हान्टेजेस आहे. कारण काय होतं? तुम्हाला जर एका PCला काही मेसेज द्यायचा असेल तर तो काय करतोय? नंबर ऑफ PC जेवढे कनेक्टेड आहे तुमच्या बस टोपोलॉजीमध्ये त्यांना तो मेसेज पास करतोय. ओके. आता ॲडव्हान्टेजेस, थर्ड ॲडव्हान्टेजेसमध्ये काय सांगतोय? इट इज वाईडली यूज्ड व्हेन अ नेटवर्क इन्स्टॉलेशन इज स्मॉल, सिम्पल ऑर टेम्पररी. आता याचं नेटवर्क इन्स्टॉलेशन कसं असणार आहे? एकदम स्मॉल असणार आहे, टेम्पररी पण असू शकतं आणि एकदम सिम्पल आहे. नाउ सी द डिसएडव्हान्टेजेस ऑफ अ बस टोपोलॉजी. इन केस इफ द कॉमन केबल फेल देन द एंटायर सिस्टीम विल बी क्रॅश डाऊन. बघा आपण काय करतोय?
बस टोपोलॉजीमध्ये काय करतोय, सिंगल लाईनचा काय करतोय, सिंगल केबल वायरचा काय करतोय, इथे यूज करतोय. पण जर ती सिंगल केबल वायर जर डिस्कनेक्ट झाली किंवा फेल झाली तर काय होऊ शकतं, आपण जेवढ्या पी सीना ते नेटवर्क दिलं आहे ते नेटवर्क काय होऊ शकतं, आपलं फेल जाऊ शकतं. व्हेन नेटवर्क ट्रॅफिक इज हेवी इट डेव्हलप कॉलिजन्स इन द नेटवर्क. त्याची नेटवर्क ट्रॅफिक कशी आहे, हेवी आहे. म्हणजे काय करू शकतो आपण, नंबर ऑफ काय करतोय तिथं, नंबर ऑफ नोड्स असेल किंवा नोड किंवा कम्प्युटर किंवा अदर काहीतरी असेल आपल्याकडे, प्रिंटर असेल, सर्व्हर असेल, आपण काय करतोय तिथे कनेक्ट करतोय. स्कॅनर असेल, लेझर प्रिंटर असेल, आपण काय करतोय नंबर ऑफ पी सी किंवा लॅपटॉप हे काय करतोय तिथे कनेक्ट करतोय. सर्व नंबर ऑफ पी सी किंवा लेझर प्रिंटर किंवा स्कॅनर काय करतो आपण तिथे कनेक्ट करतोय. पण काय होऊ शकतं, एवढं सर्व आपण कनेक्ट केल्याच्या नंतर काय होऊ शकतं, ते हेवी होऊ शकतं. पण आपली बस टोपोलॉजी तेवढी हेवी नाही आहे, तर तिथे काय होऊ शकतं, आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम पण येऊ शकतो. Whenever the network traffic is heavy or nodes are too many, the perform time of the network significantly decreases. म्हणजे बघा आता काय होतंय, नेटवर्क ट्रॅफिक पण काय होते, हे जास्त होते आणि त्याला काय होतंय, आपण एकापेक्षा जास्त काय करतोय, म्हणजे 4 ते 5 नोड्सपेक्षा काय करतोय, नोडपेक्षा आपण काय करतोय, जास्त पी सी काय करतोय त्याला कनेक्ट करतोय. त्यामुळे काय होऊ शकतं, आपला जो टाईम लिमिट आहे तो काय होऊ शकतो, डिक्रीज होऊ शकतो, म्हणजे वाढू शकतो. केबल आर ऑलवेज ऑफ द लिमिटेड लेंथ. आणि जी तुमची बस टोपोलॉजीची जी केबल आहे ती काय असू शकते, एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंतच लिमिटपर्यंतच आपल्याला भेटू शकते. तो काय मेन डिसएडव्हान्टेजेस ऑफ अ बस टोपोलॉजी. नाऊ सी द सेकंड टोपोलॉजी इज अ ring topology. In a ring network, every device has exactly two neighboring devices for communication purpose. आता बघा काय होतं इथे, आता आपण बस टोपोलॉजी काय होत होती, आपली एकाच केबलिंग वायरमध्ये काय होत होती, कनेक्ट होत होती. पण इथे काय होतं, इन दिस टोपोलॉजी एव्हरी कम्प्युटर इज कनेक्टेड टू अनदर कम्प्युटर. म्हणजे बघा इथे काय होतं, रिंग म्हणजे काय म्हणू शकतो आपण, पूर्ण रिंग कशाला कनेक्ट आहे, पूर्ण एकमेकांसोबत काय असणार आहे, ती रिंग काय होणार आहे, कनेक्ट राहणार. म्हणजे एक पी सी इज कनेक्टेड टू one PC is connected to another PC, another PC is connected to third PC is connected to fourth PC. असं आपलं काय होऊ शकतं, याच्यामध्ये राहू शकतं. हिअर द लास्ट नोड इज कंबाईन विथ द फर्स्ट वन. म्हणजे काय होऊ शकतं, जो तुमचा लास्टवाला नोड आहे तो कशासोबत कंबाईन असू शकतो, फर्स्ट नोडसोबत कंबाईन असू शकतो. नाहीतर जो तुमचा फर्स्टवाला आहे तो काय असू शकतो, सेकंडसोबत कंबाईन असू शकतं. असं काय होऊ शकतं, या रिंग टोपोलॉजीमध्ये होऊ शकतो. दिस टोपोलॉजी युजेस टोकन टू पास द इन्फॉर्मेशन फ्रॉम वन कम्प्युटर टू अनादर. म्हणजे काय होतंय, तुमची जी पण इन्फॉर्मेशन असणार आहे ती इन्फॉर्मेशन काय होती, वन प्लेस टू अनादर प्लेस काय होती, ती इन्फॉर्मेशन सेंड होती. कशाच्या थ्रू होती, तर रिंग टोपोलॉजीच्या थ्रू होती. म्हणजे बघा, इन दिस टोपोलॉजी ऑल द मेसेज ट्रॅव्हल थ्रू अ रिंग इन द सेम डायरेक्शन. म्हणजे आपण जर एकाला मेसेज जर सेंड केला तर तो काय होतो, तो मेसेज नंबर ऑफ जेवढ्या तुमच्या रिंग टोपोलॉजीमध्ये जेवढे नोड आहे किंवा तुमचे जे कम्प्युटर्स आहेत त्यांना काय होतं, तो मेसेज पास होतोय. येते लक्षामध्ये. नाऊ सी द डायग्राम ऑफ अ रिंग टोपोलॉजी. बघा काय दिलं आपल्याला रिंग टोपोलॉजीमध्ये, फ्लो ऑफ मेसेज दिला आहे, देर आर 4 पी सी दिले. आता बघा तो पी सी काय करतोय, फॉर एक्झाम्पल द नोड इज कनेक्टेड टू अँड ओनली टू नायबोरिंग नोड्स. म्हणजे काय होतं, कम्प्युटर काय करतोय, तुमचे नंबर ऑफ पी सीला काय होतंय, कनेक्टेड होतोय. द डेटा ट्रॅव्हल इन वन डायरेक्शन ओनली फ्रॉम नोड टू नोड अराउंड द रिंग. म्हणजे काय होते बघा, ओनली वन डायरेक्शननी जो तुमचा फ्लो ऑफ मेसेज आहे तो काय होतोय, ओनली वन डायरेक्शननी तो काय होते, मेसेज तुमचा पास होतोय. म्हणजे त्याला काय म्हणतात तुम्ही, रिंग टोपोलॉजी म्हणतात. पुन्हा काय होतं, तुमचा एक मेसेज तो पूर्ण पास झाला, द डेटा ट्रॅव्हल इन वन डायरेक्शन ओनली फ्रॉम नोड टू नोड अराउंड द रिंग. म्हणजे काय होते, एकाच फ्लोनी काय होतं, तुमचा मेसेज पास होतोय. पण नंतर बघा, आफ्टर पासिंग थ्रू इच नोड द डेटा रिटर्न टू द सेंडिंग नोड. म्हणजे काय होतंय, एक मेसेज सेंड झाला, रिटर्न टू द सेंडिंग नोड. पुन्हा काय होतं, दुसऱ्याला काय होतं, तो मेसेज वन बाय वन काय होतं, तुमचा फ्लो होतोय. ओके, दिस इज अ रिंग टोपोलॉजी. नाऊ सी द ॲडव्हान्टेजेस ऑफ अ रिंग टोपोलॉजी. आता ॲडव्हान्टेजेस काय काय, इझी टू इन्स्टॉल अँड कॉन्फिगर ॲडिंग ऑर डिलीटिंग अ डिव्हाइस इन रिंग टोपोलॉजी नीड यू मूव ओनली टू कनेक्टर्स. म्हणजे काय होते बघा, ॲडिंग ऑर डिलीटिंग अ डिव्हाइस इन रिंग म्हणजे जर तुम्हाला जर कोणतं डिव्हाइस जर कनेक्ट करायचं असेल किंवा
काय करतायत तुम्ही, एखादं न्यू डिव्हाइस जर तुम्ही कनेक्ट करताय तर म्हणजे काय होतं तुम्हाला जास्त त्याचं काय होऊ शकतं, एक रिंग काय करते, पूर्ण रिंग तुमची तयार झाली पण तुम्ही जर पुन्हा त्या रिंगमध्ये दुसरी रिंग हे करताय तर काय होऊ शकतं, तुमचं होल नेटवर्क काय होऊ शकतं, ते फेल्युअर होऊ शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल फेल्युअर ऑफ वन कम्प्युटर कॅन डिस्टर्ब द होल नेटवर्क. म्हणजे जर एका कम्प्युटरला तुमचा प्रॉब्लेम आला तर काय होते, पूर्ण त्या रिंगमध्येच काय होतं, तुमचा प्रॉब्लेम क्रिएट होतोय. ऑफर इक्वल ॲक्सेस टू द ऑल द कम्प्युटर्स ऑफ द नेटवर्क. म्हणजे बघा आपण काय करतो, एका रिंगला जर मेसेज दिला किंवा काय करतो तो रिंग मेसेज काय म्हणतो, रिंग टोपोलॉजीचं वर्कच काय, तो पूर्ण रिंगमध्ये काय करतोय, मेसेज फॉलो करतोय, म्हणजे प्रोव्हाइड करण्याचं काम करतोय. पण एकाचं जर कनेक्शन फेल झालं तर काय करतोय, पूर्ण सर्व त्या रिंगमध्ये जेवढे कम्प्युटर आहे त्यांचं काय होऊ शकतं, नेटवर्क फेल होऊ शकतं. पण याच्यामध्ये आपल्याला एक ॲडव्हान्टेजेस काय, फास्टर एरर चेकिंग अँड एक्नॉलेजमेंट. म्हणजे काय होतंय, आपल्याला जर आपल्या त्या नेटवर्कमध्ये जर रिंग टोपोलॉजीच्या नेटवर्कमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर आपण काय करू शकतो, फास्टेस्ट त्याला काय करू शकतो, सॉल्व पण करू शकतोय. म्हणजे नेटवर्क चेक पण लवकर करू शकतो. नाउ सी द डिसएडव्हान्टेजेस ऑफ अ रिंग टोपोलॉजी. आता रिंग टोपोलॉजी कशी आहे, युनिडायरेक्शनल ट्रॅफिक आहे. म्हणजे तो काय करतो, एका डायरेक्शननी काय करतो, ती ट्रॅफिक फॉलो होती. ब्रेक इन अ सिंगल रिंग कॅन रिस्क द ब्रेकिंग ऑफ द एंटायर नेटवर्क. पण याचा डिसएडव्हान्टेजेस काय, की जर एका कम्प्युटरला जर प्रॉब्लेम आला, एका त्या नोडला जर प्रॉब्लेम आला तर काय होतं, तुमचं जेवढं कम्प्युटरचं नेटवर्क आहे ते काय होते, तिथे फेल होते. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रबल शूट इन द रिंग नेटवर्क. म्हणजे बघा पुन्हा आपल्याला काय होतं, एकाला प्रॉब्लेम आला तर काय होतं, पूर्ण नेटवर्कला काय होतं, पुन्हा डिस्टर्ब होतं. इथे ॲडिंग ऑर रिमूव्हिंग द कम्प्युटर कॅन डिस्टर्ब द नेटवर्क ॲक्टिव्हिटी. आता बघा इथे काय होतं, डिसएडव्हान्टेजेस काय, जर आपल्याला एखादं न्यू नेटवर्क जर इथे ॲड करायचं असेल तर काय होऊ शकतं, आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे काय होतं, आपण त्या रिंगमध्ये पुन्हा आपल्याला काय होतं, एक PC कनेक्ट, म्हणजे रिंग वाईज काय होतं, ते पूर्ण PCचं जे डिस्टर्बन्स होतं आहे तिथे. कारण काय करतो आपण, एक कम्प्युटर ॲड करतोय म्हणजे पूर्ण केबलिंगचं काय होतं, आपलं तिथे डिस्टर्बन्स होतं आहे. नाउ सी द थर्ड टोपोलॉजी इज अ स्टार टोपोलॉजी. इन द स्टार टोपोलॉजी ऑल द कम्प्युटर कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ अ हब. आतापर्यंत आपण काय बघितलं, फक्त आपलं जे टोपोलॉजी आहे, आता स्टार बस टोपोलॉजी असेल ती काय एका वन सिंगल लाईन केबलला अटॅच आहे. त्यानंतर जी आपली रिंग टोपोलॉजी आहे ती काय होते, एक केबलला काय होते तुमचं म्हणजे वन रिंग काय करतो, फर्स्ट नोड इज कनेक्टेड टू सेकंड इज कनेक्टेड टू थर्ड इज कनेक्टेड टू फोर्थ. म्हणजे काय होते, फर्स्ट आपला जो थर्ड असेल किंवा फर्स्ट असेल तो काय होते, फर्स्ट सेकंडला होते, पुन्हा सेकंडवाला काय होते, थर्डला पण होतं आणि फर्स्टला पण होतं. म्हणजे काय होते, हे रिंग काय आपलं कनेक्शन आहे. पण आपण आता स्टार टोपोलॉजीमध्ये काय करतोय, इथे काय होतं, आपल्याला एक राउटर असू शकतं, स्विच असू शकतं किंवा हब असू शकतं, त्याच्या थ्रू काय होतं, आपलं नेटवर्क कनेक्ट होतं आहे. धिस केबल इज कॉल्ड द सेंट्रल नोड. ऑल अदर नोड्स आर कनेक्टेड युझिंग द सेंट्रल नोड. बघा आता इथे काय होतं, स्टार टोपोलॉजीचं कनेक्शनच कसं होतं आपलं, बघा एक आपल्याकडे हब आहे किंवा राउटर आहे, त्या राउटरच्या थ्रू काय होते, स्टार टोपोलॉजीचं पूर्ण कनेक्शन होते. इज द मोस्ट पॉप्युलर ऑर लॅन नेटवर्क ॲज दे आर इनएक्सपेन्सिव्ह टू इझी टू इन्स्टॉल. म्हणजे काय होते, आपल्याला आपण इथे काय करतो, एक हबचा यूज करतोय. म्हणजे हबच्या थ्रू होतो काय होते, आपली इन्फॉर्मेशन जी पण होणार आहे ती इन्फॉर्मेशन कशाच्या थ्रू पास होते, तर हबच्या थ्रू किंवा हबच्या थ्रू होऊ शकते किंवा राउटरच्या थ्रू होऊ शकते किंवा स्विचेसच्या थ्रू काय होऊ शकते, तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही इथे एकमेकांना शेअर करू शकता. नाउ सी द डायग्राम ऑफ अ स्टार टोपोलॉजी. बघा इथे काय दिसतंय तुम्हाला, देअर अ सेंट्रल नोड ऑफ अ हब विच इज कनेक्टेड टू अदर नोड्स इज डायरेक्टली. म्हणजे काय होते, तुम्हाला सेंट्रल हब दिला आणि त्यानंतर तुम्ही काय करता, विच इज कनेक्टेड ऑल अदर डिव्हायसेस डायरेक्टली. म्हणजे काय होतं, हबला पूर्ण डिव्हायसेस काय आहेत तुमच्या इथे कनेक्टेड आहे. म्हणजे इफ वन device has to take information from second device, then data is taken from the second device to the first device through the central node or server. म्हणजे काय होते, तुमचं एकाला जर तुम्हाला कोणाला इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही कधी देणार आहे, पहिले ती इन्फॉर्मेशन कोणाला जाणार आहे, तुमच्या हबला. हबच्या थ्रू काय होणार आहे, तुमची इन्फॉर्मेशन ती सर्च आउट होणार आहे. म्हणजे दुसऱ्याला काय होऊ शकतं, तो मेसेज पास होऊ शकतो. इथे आपण कनेक्टेड डायरेक्टली PC टू PC कनेक्टेड होऊ शकतं का, जसं रिंग टोपोलॉजीमध्ये काय होतं, एका PCला जर आपण एका नोडला जर इन्फॉर्मेशन एका नोडला जर मेसेज दिला, तो काय करतोय, दुसऱ्या सेकंड नोडला देतोय, पुन्हा थर्डला देतोय, थर्ड पुन्हा काय करतोय,
फोर्थला देतोय, फोर्थ टू पुन्हा मेसेज काय होतोय, फर्स्टला जाऊ शकतो किंवा थर्डला पण येऊ शकतो. पण इथे काय होतंय, जर आपल्याला मेसेज पास करायचं असेल तर आपण स्टार टोपोलॉजीमध्ये काय करतोय, फक्त हबच्या थ्रू आपल्याला काय करायचं आहे, हबला मेसेज द्यायचा आहे. हब काय करतोय, डिवाइस 1ला मेसेज पास करतोय, पुन्हा डिवाइस 3ला मेसेज पास करतोय. हा स्टार टोपोलॉजीमध्ये आपलं असं होतंय. ओके, नाव सी द ॲडव्हान्टेजेस ऑफ अ स्टार टोपोलॉजी. Easy to troubleshoot, set up and modify. Only those nodes are affected that has failed, other network is still work. पण बघा इथे काय होतं, तर आधीच्या नेटवर्कमध्ये काय होतं, तर रिंगमध्ये आपलं काय होतं, एका नेटवर्क फेल झालं तर पूर्ण सिस्टीमला डिस्टर्ब होत होतं. पण इथे काय होतं, एक डिव्हाइसला जरी काही झालं, तुमचं जर फेल झालं तर दुसऱ्या डिव्हाइसला इथे काय प्रॉब्लेम होतोय का, नाही होते. कारण काय करतोय, तर त्याचं वर्क जे असणार आहे ते काय होते, कंटिन्युअसली याचं वर्क चालू राहतंय. फास्ट परफॉर्मन्स विथ फ्यू नोड्स अँड व्हेरी लो नेटवर्क ट्रॅफिक. म्हणजे काय होते, याचं जे परफॉर्मन्स आहे ते काय होते, खूप कमी याच्यामध्ये होतं आहे आणि याचा परफॉर्मन्स पण कसा होतो आहे, फास्ट परफॉर्म करतं आहे एकदम कमी कम्प्युटरमध्ये. आणि याचा जो ट्रॅफिक प्रॉब्लेम आहे तो पण काय होतो आहे, खूप लो प्रमाणामध्ये येतो आहे आपल्याला. इन स्टार टोपोलॉजी ॲडिशन, डिलिशन, मूवी ऑफ द डिवाइस आर इझी. आता बघा स्टार टोपोलॉजीमध्ये जर आपल्याला ॲड करायचं असेल एखादा डिवाइस किंवा डिलीट करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये मॉडिफाय करायचं असेल तर आपण काय करू शकतो, स्टार टोपोलॉजीमध्ये इझिली करू शकतो ॲज कम्पेअर टू रिंग टोपोलॉजी. Now see the disadvantages of a star topology. If the hub of the concentrator fails, attached nodes are disabled. Cost of the installation of star topology is costly. Heavy network can sometimes slow the bus considerably. Performance depend on the hub's capacity. A damaged cable of a lack of proper termination may bring the network down. म्हणजे काय होऊ शकतं, बघा इथे काय होते, आपलं कॉस्ट इन्स्टॉलेशन जे आपलं कॉस्ट इन्स्टॉलेशन आहे जे कसं असू शकतं इथे, फॉर एक्झाम्पल इफ द हब इज कॉन्सन्ट्रेटर फेल्स. म्हणजे जर एखाद्या वेळेस जर आपलं हब जो आहे जर त्याचं कनेक्शन वगैरे जर काही लूज वगैरे झालं बायचान्सली, तिथे जर प्रॉब्लेम आला तर काय होऊ शकतो, बायचान्सली पूर्ण आपल्या डिव्हाइसला प्रॉब्लेम होऊ शकतो. पण जर आपल्याला जे करायचं आहे, जो आपला डिपेंड आहे तो पूर्ण परफॉर्मन्स कशावर डिपेंड आहे, तर फॉर एक्झाम्पल आपला हब असेल, राउटर असेल आणि स्विच असेल, त्याच्यावर काय होतं, आपला पूर्ण परफॉर्मन्स कशावर डिपेंड असणार आहे, तर हबवर डिपेंड्स असणार आहे. म्हणजे त्याची कॅपॅसिटी किती आहे, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, पूर्ण कशावर डिपेंड आहे, तर हबवर डिपेंड आहे. कोणत्या टोपोलॉजीमध्ये, तर स्टार टोपोलॉजीमध्ये. आता बघा इथे काय होतं, हेवी नेटवर्क ट्रॅफिक कॅन समटाईम्स स्लो द बस कन्सिडरेबली. म्हणजे काय होते बघा, इथे जर आपल्याला काय होते, फॉर एक्झाम्पल एखादा प्रॉब्लेम पण आपल्याला इथे क्रिएट होऊ शकतो. कारण काय होते, एखादा जर प्रॉब्लेम इथे क्रिएट झाला तर काय होतंय, पूर्णच नेटवर्कला काय होऊ शकतं, एखाद्या वेळेस जर आपल्या हबलाच जर प्रॉब्लेम आला, जर आपल्या मेन नेटवर्क जो प्रोव्हाइड करतोय सर्वांना, सर्व कम्प्युटरला जो नेटवर्क प्रोव्हाइड करतोय त्यालाच जर प्रॉब्लेम आला तर काय होऊ शकतं, पूर्ण कनेक्शन काय होऊ शकतं, एखाद्या वेळेस फेल पण होऊ शकतो. नाव सी द सेकंड इज अ mesh topology. The mesh topology has a unique network design in which each computer on the network connected to every other. It is developed P2P connection between all the devices of the network. If offer a high level of the redundancy, so even if one network cable fails, still data has alternative path to reach its destination. म्हणजे बघा आता आपली मेश टोपोलॉजी कशी आहे, काय होते, कनेक्टेड टू अदर नोड्स. म्हणजे काय होते बघा, पॉईंट टू पॉईंट काय करते तुम्ही, फर्स्ट जर सर्व्हर आहेत, सेकंड नोड काय करतोय, सेकंडला कनेक्ट करतोय, थर्ड काय करतोय, पुन्हा फोर्थला कनेक्ट करतोय. म्हणजे काय होतंय, तर पॉईंट टू पॉईंट कनेक्शन कशामध्ये होते, तर मेश टोपोलॉजीमध्ये होते. येते लक्षामध्ये. म्हणजे बघा, इट इज डेव्हलप अ पॉईंट टू पॉईंट कनेक्शन बिटवीन ऑल डिव्हाइसेस ऑफ द नेटवर्क. म्हणजे जे पण तुमचं कनेक्शन असणार आहे ते कसं असणार आहे, पॉईंट टू पॉईंट असणार आहे. कोणत्या टोपोलॉजीमध्ये, तर मेश टोपोलॉजीमध्ये. येते लक्षामध्ये.
It offer a high level of the redundancy, so even if one network cable fails, still data has an alternative path to reach its destination. म्हणजे जर तुमचं एखादं कनेक्शन जर फेल झालं तर काय होऊ शकतं तिथे, म्हणजे जो पण तुमचा पाथ आहे तो काय होऊ शकतो, बाय चान्सली प्रॉब्लेम येऊ शकतो. पण काय होतंय इथे, काय होतं आपलं पॉईंट टू पॉईंट काय होतं इथे कनेक्शन होतंय. नाउ सी द डायग्राम ऑफ अ मेश टोपोलॉजी. बघा, first node is connected to fourth is connected to second is connected to first is connected to third is connected to second. म्हणजे बघा हे काय होतं पॉईंट टू पॉईंट काय होतं आपलं कनेक्शन कशाचं होतं तर मेश टोपोलॉजीचं होते. नाउ सी द types of a mesh topology. There are two types of a mesh topology. First is a partial mesh topology and second is a full mesh topology. Now see the partial mesh topology. आता partial mesh topology मध्ये काय म्हणतोय बघा आपल्याला, in this type of a topology most of the devices are connected almost similarly as full topology. The only difference in that few devices are connected with just 2 or 3 devices. Partially connected mesh topology. म्हणजे बघा इथे काय होतंय, फुल टोपोलॉजी आहे काय होते पार्शियलमध्ये काय होत आहे 2 किंवा 3 कम्प्युटर काय करू शकतो आपण इथे कनेक्ट करू शकतोय. पण नेक्स्ट पॉईंटमध्ये काय सांगते बघा, फुल मेश टोपोलॉजी काय सांगते आपल्याला, full mesh topology. In this topology every nodes or devices are directly connected with each other. fully connected mesh topology म्हणजे बघा मी जे फर्स्ट आपण मेश टोपोलॉजी फुल्ली कनेक्टेड म्हणजे काय होते, फर्स्ट कम्प्युटर इज कनेक्टेड टू सेकंड कम्प्युटर इज कनेक्टेड टू थर्ड कम्प्युटर इज कनेक्टेड टू फर्स्ट. म्हणजे काय होते तर आपण नंबर ऑफ कम्प्युटर काय करू शकतो एकमेकांना कनेक्ट करू शकतोय. कशामध्ये होते ते फुल्ली मेश टोपोलॉजीमध्ये होते. पण जर आपलं पार्शियल मेश टोपोलॉजीमध्ये काय होतंय ओनली 2 और मोर कम्प्युटर आर कनेक्टेड टू इच अदर. म्हणजे काय होतं 1 किंवा 2 कम्प्युटर काय करतोय आपण पार्शियली कनेक्टेड करतोय. नाउ सी द ॲडव्हान्टेजेस ऑफ अ मेश टोपोलॉजी. It has multiple links, so if any single route is blocked then other route should be used for data communication. जर इथे बघा याचा मेन ॲडव्हान्टेजेस काय, जर एखादा रूट जर बाय चान्सली फेल झाला तर काय होतं आहे इथं पूर्ण नेटवर्क फेल होतं आहे का नाही, पण जे बाकीचे रूट जे आहे ते काय करतात डेटा कम्युनिकेशन त्यांचं कंटिन्युअसमध्ये चालू आहे. एखादा जर फेल झाला तर याला काय होते नेटवर्क मेश टोपोलॉजीमध्ये काहीच प्रॉब्लेम आपला येत नाही आहे. It helps you to avoid the chances of network failure by connecting all the system to a central node. आता जर आपण एखाद्याला जर अवॉइड करतोय किंवा एखादं काय करतोय दुसऱ्याला अवॉइड करतोय तर काय होते, पण दुसऱ्या ज्या नोड्स आहेत ते काय होते सेंट्रल सिस्टीमला काय होतं आपलं तिथे कनेक्टेड राहतात. यामध्ये आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाहीये. नाउ सी द डिसएडवांटेजेस ऑफ अ मेश टोपोलॉजी. इन्स्टॉलेशन इज कॉम्प्लेक्स बिकॉज एव्हरी नोड इज कनेक्टेड टू एव्हरी नोड. म्हणजे काय होते बघा याचं जे इन्स्टॉलेशन असणार आहे ते खूप हार्ड असणार आहे. म्हणजे एक सर्व्हर आहे पण तो सर्व्हर काय करतोय नंबर ऑफ नोडला काय होतोय कनेक्टेड होतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय होतंय each node is connected to other node so that it provide alternative route in case if the host is either down or busy. काय होते एखादं जर नेटवर्क डाऊन झालं तर पुन्हा काय होते त्यांना कनेक्ट करायला काय होऊ शकतो इथे कॉम्प्लेक्स म्हणजे कनेक्शन प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा कॉम्प्लेक्स जाऊ शकतो इन्स्टॉलेशन करण्यासाठी. एव्हरी सिस्टीम हॅज इट्स प्रायव्हसी अँड सिक्युरिटी. म्हणजे आता बघा याच्यामध्ये काय मेश टोपोलॉजीचा मेन डिसएडव्हान्टेजेस काय, त्यांचं जो प्रायव्हसी अँड सिक्युरिटी आहे ती कशी असणार आहे एकदम सिक्युअर असणार आहे. इट इज इनएक्सपेन्सिव्ह ड्यू टू यूज ऑफ मोर केबल्स. आपण काय करतो इथे यामध्ये नंबर ऑफ केबल्स काय होतात आपल्या मेश टोपोलॉजीमध्ये यूज होतात. बिकॉज ऑफ द अमाऊंट ऑफ केबलिंग अँड द नंबर ऑफ इनपुट आउटपुट्स इट इज इनएक्सपेन्सिव्ह टू इम्प्लिमेंट. आता काय होतं इथे जे इनपुट आणि नंबर ऑफ केबलिंग तर आपल्या इथे यूजच होतात. कारण काय करतोय फर्स्ट नोड इज कनेक्टेड टू सेकंड इज कनेक्टेड टू फर्स्ट इज कनेक्टेड टू सेकंड, पुन्हा सेकंड इज कनेक्टेड टू फोर्थ. म्हणजे काय होतं याला आपल्याला जे नोड टू नोड कनेक्शन करतोय किंवा पीसी टू पीसी आपण जे कनेक्शन करतोय त्यासाठी काय होतं आपल्याला केबल वायर ज्या आहेत त्या काय होतं जास्त प्रमाणामध्ये लागतात. इट इज अ लार्ज स्पेस टू रन द केबल्स. म्हणजे आता आपल्याला रन करण्यासाठी काय होतं ते जास्तीत जास्त काय होऊ शकतो वेळ पण लागू शकतो आणि केबल्स पण जास्त प्रमाणामध्ये लागू शकतात. नाउ सी द सेकंड एक्झाम्पल ऑफ अ
Second topology is the tree topology. Tree topologies have a root node and all other nodes are connected which from the hierarchy. So it is also known as a hierarchical topology. This topology integrated various star topology together in a single bus. So it is known as a star bus topology. Tree topology is very common network which is similar to a bus and star topology. आता बघा आपण ट्री टोपोलॉजी कशाला म्हणतोय बघा, म्हणजे काय होतंय, एक आपला ट्री आहे आणि त्याला काय करतोय, नंबर ऑफ फ्रूट काय होतात, कनेक्टेड होतात. फॉर एक्झाम्पल बघा, आपण डायग्राम पहिले बघू शकतो. वन डिव्हाइसेस आहे. फॉर एक्झाम्पल काय, इट इज अ बेसिक स्ट्रक्चर इज लाईक अ इन्व्हर्टेड ट्री where the root act as a server. In the tree topology node are interconnected in the form of a tree. म्हणजे बघा, आपला जो नोड आहे किंवा जो डिव्हाइस आहे तो डिव्हाइस काय करतो, इंटरकनेक्टेड टू द इंटरकनेक्टेड काय म्हणू शकतो आपण, अदर लिंकला काय होतं, अदर डिव्हाइसेसला काय होतं, तो कनेक्ट होतोय. म्हणजे त्याला काय म्हणतोय, व्हेअर द रूट ॲक्ट ॲज द सर्व्हर. म्हणजे काय होतं, आपण काय करतोय, वन आपला सर्व्हर आहे किंवा सेकंड काय करतो, तो एक झाड आहे आणि ते झाडला काय होतात, नंबर ऑफ काय होतात, फांद्या येतात. म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, ट्री म्हणू शकतो. पण सेम हिअर टू आपलं जे नेटवर्क टोपोलॉजी आहे त्यामध्ये काय होतंय, वन सर्व्हर आहे, तो वन सर्व्हर काय करतोय, नंबर ऑफ पीसीज जे आहेत, म्हणजे फर्स्ट डिव्हाइस असेल, फर्स्ट आपला काय सर्व्हर आहे, सर्व्हर काय करतोय, फर्स्ट पीसीला प्रोव्हाइड करतोय नेटवर्क, फर्स्ट काय करतोय, सेकंडला प्रोव्हाइड करतोय, थर्डला प्रोव्हाइड करतोय, पुन्हा थर्ड काय करतोय, फोर्थला आणि फिफ्थला प्रोव्हाइड करतोय नेटवर्क, पुन्हा जो आपला सेकंडवाला आहे तो काय करतोय, फिफ्थ आणि सिक्स्थला काय करतोय, नेटवर्क प्रोव्हाइड करतोय. म्हणजे ट्री टोपोलॉजीमध्ये काय होऊ शकतं तुमचं मेन, म्हणजे तुम्ही काय करू शकता, एका नोड थ्रू काय करू शकतात, नंबर ऑफ नेटवर्क प्रोव्हाइड करू शकतात, नंबर ऑफ ट्रीला. Now see the advantages of a tree topology. Failure of one node never affected the rest of the network. जर तुमचा फर्स्ट नोडच जर फेल गेला तर काय होऊ शकतं, तुमच्या पूर्ण जो तुमचं दुसरा नेटवर्क ज्या कनेक्टेड टू इच अदर आहे, जो तुमची ट्री कनेक्टेड आहे, म्हणजे पॅरेंट टू चाइल्ड जे तुमचं कनेक्शन आहे ते काय होऊ शकतं, तिथे डिस्पॅच होऊ शकतं. नोड एक्सपान्शन इज फास्ट अँड इझी. आता हिचं नेटवर्कचं जे कनेक्शन आहे ते कसं आहे, इझिली आहे आणि खूप फास्ट आहे. डिटेक्शन ऑफ एरर इज अन इझी प्रोसेस. आपल्याला जर काय एररचा जर इथे प्रॉब्लेम आला तर काय होऊ शकतो, इझिली तो काय करू शकतो आपण इथे सॉल्व्ह करू शकतो. इट इज इझी टू मॅनेज अँड मेंटेन. आता काय होऊ शकतं, आपलं ट्री टोपोलॉजीमध्ये काय होते, आपल्याला जो पण प्रॉब्लेम आहे तो काय होऊ शकतो, इझिली मेंटेन पण होऊ शकतो आणि मॅनेज पण होऊ शकतो. नाऊ सी द डिसएडवांटेजेस ऑफ अ ट्री टोपोलॉजी. हिअर फेल्युअर ऑफ वन नोड नेवर अफेक्टेड द रेस्ट ऑफ द नेटवर्क. म्हणजे बघा, एखादं जर नेटवर्क फेल झालं तर काय होतं, पूर्ण नेटवर्क काय होते तुमचं डिस्टर्ब होते. म्हणजे पूर्ण नेटवर्क काय होतंय, तिथे रेस्ट करते, आराम करते, त्यांना काही काम आहे का तिथे, नाहीये. नाउ सी द डिसएडवांटेजेस ऑफ अ ट्री टोपोलॉजी. हिअर अँड द कनेक्शन ड्रॉबॅक ऑफ अ ट्री टोपोलॉजी. It is heavily cable topology. If more nodes are added, then the maintenance is difficult. If the hub or concentrator fails, attached nodes are also disabled. म्हणजे बघा, इथे काय होऊ शकतं, आपण करू शकतो नंबर ऑफ ट्रीज काय करू शकतो, पॅरेंट टू चाइल्ड काय करू शकतो, नोड ॲड करू शकतो. पण काय होतंय, एकाला जर प्रॉब्लेम आला तर आपल्याला काय होतंय, दुसऱ्याला पण ते डिफिकल्ट, म्हणजे तो प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी काय होतंय, जास्त वेळ काय होतोय इथे जातोय. म्हणजे पुन्हा तो काय करतोय, कॉन्सन्ट्रेटेड काय करतोय, पुन्हा प्रत्येक पीसीला काय करतोय, कशाला प्रॉब्लेम आलाय, कोणत्या नोडला किंवा कोणत्या कम्प्युटरला प्रॉब्लेम आलाय, ते पुन्हा त्याला चेक करण्यासाठी काय होतंय, जास्त वेळ लागतोय आणि पुन्हा तुमचं नेटवर्क काय होतंय, डिसेबल होतंय तिथे. नाउ द लास्ट इज अ हायब्रिड टोपोलॉजी. Hybrid topology combines two or more topologies. You can see in the above architecture in such a manner that the resulting network does not exhibit one of the standard topologies. आता बघा, आपण हायब्रिड टोपोलॉजी कशाला म्हणतोय, हायब्रिड टोपोलॉजी म्हणजे काय होतं, तुमचं टू ऑर मोर टोपोलॉजीज काय होतं, तिथे कनेक्ट होतात. म्हणजे इथे काय होऊ शकतं, बस टोपोलॉजी आहे किंवा स्टार टोपोलॉजी आहे किंवा मेश टोपोलॉजी आहे, ह्या सर्वांचं मिळून जी टोपोलॉजी कनेक्ट तयार होते तर ती कोणती होते, हायब्रिड टोपोलॉजी आपली कनेक्ट होते. हायब्रिड टोपोलॉजी इज ऑलवेज प्रोड्यूस्ड व्हेन टू डिफरंट बेसिक नेटवर्क टोपोलॉजी आर कनेक्टेड. बघा, मी जसं सांगितलं,
जर तुमची बस टोपोलॉजी किंवा स्टार टोपोलॉजी जर इथे कनेक्ट झाली तर ती कोणती होती तुमची हायब्रिड टोपोलॉजी. म्हणजे दोन टोपोलॉजीचं जे कॉम्बिनेशन म्हणून जे तयार होते तर ती कोणती टोपोलॉजी तयार होते तुमची हायब्रिड टोपोलॉजी तयार होते. नाऊ सी द डायग्राम ऑफ अ हायब्रिड टोपोलॉजी. बघा इथे बस टोपोलॉजी पण आहे आणि रिंग टोपोलॉजी पण आहे आणि स्टार टोपोलॉजी पण आहे. बघा इथे काय होते बस टोपोलॉजीचं वन केबल आहे त्याला वन PC कनेक्टेड आहे. पुन्हा बस टोपोलॉजी सोबतच तुम्ही काय करतात वन सेंट्रल हब तयार हब आहे. हबला काय करतोय पुन्हा दोन PC काय होतोय तिथे तयार म्हणजे कनेक्टेड होत आहेत. म्हणजे काय होते बस टोपोलॉजीमध्ये काय होतंय बस टोपोलॉजी ॲज वेल ॲज रिंग टोपोलॉजी ॲज वेल ॲज स्टार टोपोलॉजी काय करता तुम्ही एका हायब्रिड टोपोलॉजीमध्ये काय करता तुम्ही तीन टोपोलॉजीचा यूज करतात. म्हणजे त्या तीन टोपोलॉजी यूज करून जी तयार होते ती कोणती टोपोलॉजी होती तुमची तर हायब्रिड टोपोलॉजी तयार होती. नाऊ सी द ॲडव्हान्टेजेस ऑफ अ हायब्रिड टोपोलॉजी. हिअर offers the easiest method for error detecting and troubleshooting, highly effective and flexible network topology. It is capable so you can increase your network size. आता बघा इथे काय एरर डिटेक्टिंगसाठी काय होतं आपल्याला खूप इझिली जाते इथे. पुन्हा तुमचा हायली इफेक्टिव्ह अँड फ्लेक्झिबल नेटवर्क टोपोलॉजी आहे. कारण काय करतात तुम्ही एका वेळेस काय करतात तीन नेटवर्क टोपोलॉजी काय करतात एकमेकांना कनेक्ट करू शकतात. Now see the disadvantages of a hybrid topology. The design of hybrid topology is complex. It is one of the कॉस्टलेस्ट प्रोसेस. म्हणजे काय होते बघा मेन डिसएडव्हान्टेजेस काय आहे आपण काय करतोय नंबर ऑफ काय करतोय स्टार टोपोलॉजी बस टोपोलॉजी रिंग टोपोलॉजी याचा सगळ्यांचा आपण काय करतोय या सगळ्या टोपोलॉजी इथे यूज करतोय. त्यामुळे काय होते आपल्याला डिझाईन जी आहे याची कशी आहे खूप कॉम्प्लेक्स आहे. कोणत्या टोपोलॉजीची हायब्रिड टोपोलॉजीची. आणि याचं कॉस्टलीच प्रोसेस आहे. म्हणजे कशी आहे खूप कॉस्टलीच आपल्यासाठी ही प्रोसेस असणार आहे. ओके नाऊ आपण आजच्या लेक्चरला काय काय बघितलं आहे तर देर आर 6 टाइप्स ऑफ टोपोलॉजी. फर्स्ट इज अ बस टोपोलॉजी, सेकंड इज अ रिंग टोपोलॉजी, थर्ड इज अ स्टार टोपोलॉजी, मेश टोपोलॉजी, ट्री टोपोलॉजी अँड लास्ट इज अ हायब्रिड टोपोलॉजी. आता काय सांगते आपल्याला म्हणजे आपण कशा प्रकारे एकमेकांसोबत कनेक्ट करतोय. म्हणजे काय होते वन कम्प्युटर टू अनदर कम्प्युटर हाऊ टू कनेक्टेड. म्हणजे काय त्याला काय म्हणतोय आपण तर टोपोलॉजी म्हणतोय. म्हणजे काय होते विच इज कनेक्टेड टू इच आफ्टर वाया कम्युनिकेशन मीडियम इज कॉल्ड द टोपोलॉजी. म्हणजे काय होते कोणत्या कम्युनिकेशन नेटवर्क थ्रू तुमचं एक कनेक्शन म्हणजे वन PC टू अनदर PC कशा प्रकारे कनेक्शन होते ते कशामध्ये बघितले आपण तर नेटवर्क टोपोलॉजीमध्ये बघितले. ओके थँक्यू.